नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थ्यांच्या संदर्भातील सर्व योजना यांची खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। संपूर्ण महाराष्ट्रामधील सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल कधी लागणार याचीच उत्कंठा सर्व विद्यार्थ्यांना लागलेली आहे। तर या संदर्भात आपण संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती देणार आहोत। तत्पूर्वी इयत्ता 10वी मध्ये जे विद्यार्थी यावर्षी शिकत होते, ज्यांनी इयत्ता 10वीची परीक्षा दिलेली आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण योजना, तर याच्यामध्ये स्टेट बोर्ड असेल, त्याचबरोबर लक्षात घ्या की सीबीएसई बोर्ड असेल, इतर कुठलाही बोर्ड असेल, तर या बोर्ड मधून जे विद्यार्थी यावर्षी 10वीची परीक्षा दिलेले आहेत, जे 10वीची परीक्षा उत्तीर्ण होणार आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी महाज्योती मार्फत मोफत टॅब दिला जातो। तर याच्यामध्ये सॅमसंग असेल, लेनोवो असेल, तर लेनोवो या कंपन्यांचं मोफत टॅब विद्यार्थ्यांना दिला जातो आणि त्याचबरोबर 2 वर्षांसाठी 12,000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाते। तर या योजनेचं नाव आहे महाज्योती मोफत टॅब योजना। जसा 10वीचा निकाल लागतोय तशीच ही योजना आहे, ती सुरू होणार आहे। तर या योजना संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। जर महाज्योती मोफत टॅब योजना संदर्भात तुम्ही इच्छुक असाल, तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। आजच जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला या संदर्भात प्रॉपर माहिती मिळून जाणार आहे। तर ही झाली महाज्योती मोफत टॅब योजना, नाविन्यपूर्ण योजना, आणि याच्याबाबत तुम्हाला पुढील माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। आणि आता राहिला प्रश्न आहे सीबीएसई बोर्ड निकालाचा। तर साधारणतः इयत्ता 10वी आणि 12वी सीबीएसई बोर्डाचा निकाल आहे साधारणतः 20 तारखेपासून ते 27 एप्रिल, तर या दरम्यान लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर या संभाव्य तारखा आहे, तर याच्यामध्ये कोणत्याही वेळी हा निकाल लागू शकतो। तर 10वी आणि 12वी एकत्रित निकाल लागणार आहे, तर 1 ते 2 दिवसांचा गॅप देखील याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे। साधारणतः फेरपरीक्षा आहेत, म्हणजे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा असल्याने स्कोरिंग एक्झाम, म्हणजे पहिल्या परीक्षेमध्ये मार्क कमी पडले तर त्याच्यामध्ये अधिक स्कोर मिळवण्यासाठी दुसरे एक्झाम शेड्यूल लगेचच असल्यामुळे हा निकाल आहे तो लवकरच लावला जाणार आहे। तर ही आताची अपडेट आहे। साधारणतः 20 तारखेपासून ते 27 एप्रिलच्या दरम्यान हा निकाल प्रसिद्ध होऊ शकतो। तर या संदर्भात आपण माहिती देतच आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।